सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आवादा कंपनी बाहेर असलेल्या चहाच्या टपरीवरील प्रत्यक्षदर्शीचा जबाब महत्त्वाचा ठरणार आहे। 6 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास सुदर्शन खुले त्याच्या साथीदारासोबत आवादा एनर्जी कंपनीच्या गेटवर पोहोचला होता। यावेळी त्याने गेटवरील वॉचमॅनला शिवीगाळ केल्याचं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय। यावेळी कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटेंना वाल्मिक कराडचा माणूस असल्याचं खुलेनं सांगितलं आणि कंपनी सुरू ठेवायची असेल तर 2 कोटी रुपये अण्णाला द्या अशी धमकी दिल्याचं प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं आहे। या दरम्यान तिथे पोहोचलेले संतोष देशमुख यांनी घुले आणि त्याच्या साथीदारांना कंपनी बंद करू नका, गावातील लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती केली। मात्र सुदर्शन खुलेनं सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनं दिली आहे। हा सर्व प्रकार घडला तेव्हा प्रत्यक्षदर्शी तिथे चहा पित असल्याची माहिती समोर येते। प्रत्यक्षदर्शीच्या जबाबामुळे आता आरोपींचा पाय आणखी खोलात गेला आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवादा कंपनी बाहेर असलेल्या चहाच्या टपरीवरील प्रत्यक्षदर्शीचा जबाब आता महत्त्वाचा ठरणार आहे। आता प्रत्यक्षदर्शीचा जबाब समोर येतोय। 6 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास सुदर्शन खुले त्याच्या साथीदारासोबत आवादा एनर्जी कंपनीच्या गेटवर पोहोचला होता। यावेळी धमकी देण्यात आलेली आहे। हे संपूर्ण प्रकार आता प्रत्यक्षदर्शींनी त्याचा जबाब नोंदवलेला आहे। हा जबाब महत्त्वाचा मानला जातोय। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी हरिदास तावरे हे फोनलाईनवरून जोडलेले आहेत। हरिदास, आपण पाहतोय प्रत्यक्षदर्शीचा जबाब समोर येतोय आणि आता हा जबाब महत्त्वाचा मानला जातोय। नक्कीच नीलम, या ठिकाणी सांगता येईल की संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवादा एनर्जी कंपनी बाहेर चहाच्या टपरीवर चहा पिणाऱ्या प्रथमदर्शीचा जो जबाब आहे तो या ठिकाणी महत्वाचा आहे। 6 डिसेंबर रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या दरम्यान सुदर्शन खुले आणि त्याचे साथीदार यांनी आवादा कंपनीच्या त्या गेटवर पोहोचले आणि त्यावेळेस त्या वॉचमनला शिवेगाळ देखील केल्याचं जो दोषारोपपत्र आहे ते दाखल केलं आहे। त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि विशेष म्हणजे त्या कंपनीचे जे अधिकारी होते शिवाजी थोपटे यांनी देखील सुदर्शन खुले हा वाल्मिक कराडचा माणूस आहे असं कंपनीने या ठिकाणी सांगितलेलं आहे। 2 कोटी रुपयाची खंडणी या ठिकाणी अण्णांना द्या अशी धमकी हे शिवाजी थोपटे यांना या ठिकाणी दिल्याचं या दोषारोपपत्रामध्ये पाहायला मिळतं। जी नक्कीच, धन्यवाद हरिदास आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।